नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे, काबूल विमानतळ स्फोटाने हादरलंय आणि आत्मघाती हत्यामध्ये 60 जण ठार आणि 140 जण जखमी झालेले आहेत. आयसिसवर याचा संशय घेतो आहे आणि तालिबानकडून याचा निषेध झाला आहे. आता याच्यामध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतरच देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना काबूल विमानतळ स्फोटाने हादरलंय आणि विमानतळावर जे स्फोट झालेले आहेत त्याच्यामध्ये 60 जण जखमी झालेले आहेत. याच्यामध्ये आयसिस म्हणजेच जी संघटना आहे आतंकवादी, त्याचा एक प्रकारे संशय घेतला जात आहे, परंतु अजून देखील काही माहिती आलेली नाहीये. आणि याच्यामध्ये अमेरिका ब्रिटनसह आधीच या बॉम्ब हल्ल्याची जी भीती आहे ती एक प्रकारे भीती व्यक्त केली होती की असा प्रकारचा बॉम्ब हल्ला होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे त्याची दखल त्यांनी घेतली नाहीये आणि नंतर हा हल्ला झाला आणि याच्यामध्ये नागरिकांचं जीवितहानी एवढी झालेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे, प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार भेटलेला आहे. प्राजक्त देशमुख यांच्या देव बाभळी नाटकाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. देव बाभळी या नाटकाने अवघ्या महाराष्ट्राला भावविशेष केले आणि नाटकाची संहिता 2018 मध्ये पुस्तक रूपात आली. या संहितेला 2020 सालचा युवा पुरस्कार, त्यांना ताम्रपत्र आणि 50,000 रुपयाचे स्वरूपाचं बक्षीस दिलं गेलेलं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, पिजोर आणि बक्सार मधून नैसर्गिक अधिवासात जगातील पहिलाच प्रकल्प आलेला आहे. याच्यामध्ये कृत्रिम प्रजनन केंद्रातील गिधाडांची एक प्रकारे यशस्वी भरारी. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की बंदिस्त प्रजनन केंद्रात जन्मलेल्या गिधाडांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याचा प्रकल्प आता यशस्वीरित्या मार्गावर येतोय. आता गेल्या वर्षी हरियाणातील पिंजारे या केंद्रातून 8 तर पश्चिम बंगालमधील जी बक्सा केंद्र आहे, आता बक्सा जी नॅशनल रिझर्व्ह आहे, या केंद्रातून 10 अशा गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. विशेष म्हणजे या गिधाडांना जंगलातील गिधाडांना स्वीकारलं आहे. जंगलातील हा पहिलाच प्रकल्प असून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी अभ्यासकांनी याच्यावर काम केलं. कृत्रिम प्रजनाची किचकट आव्हान स्वीकारून बॉम्बे नॅचरल सोसायटीने या पिंजोऱ्याला केंद्राला प्रजनन केंद्र म्हणून घोषित केलं आणि 2005 मध्ये पश्चिम बंगालमधील बक्सा व्याघ्र प्रकल्पातील एक प्रजनन केंद्र देखील सुरू केलं. 2007 मध्ये आसाम मधील राणी येथे, अलीकडेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथेही देखील एक केंद्र चालू केलंय. आता हे प्रजनन यशस्वी करण्यासोबतच पक्षाला नैसर्गिक अधिवासात सोडणे हे देखील आव्हानात्मक आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे आपल्याला बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्ह होण्यासाठी याची भरपूरच मदत मिळेल. यामध्ये प्रजनन केंद्रात जन्मलेली जी गिधडे आहेत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडताना त्यांना निसर्गाशी जुळून घ्यावे लागते. त्यासाठी सॉफ्ट रिलीज मेथड या पद्धतीने नैसर्गिक अधिवासात जुळून घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जातं. हा प्रकल्प राबवताना सभोवतालच्या परिस्थितीचा त्यांना अंदाज यावा आणि नैसर्गिक अधिवासात त्यांच्यासाठी मोठा पिंजरा तयार करण्यात आला आहे. निसर्गाशी त्यांचं नातं जुळत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना निसर्गात मुक्त करण्यात येतं. जोपर्यंत पक्षात नैसर्गिक अधिवासात उडण्याचे सामर्थ्य येत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या जवळपासच खाद्य असं उपलब्ध करून दिलं जातं. भारतातील 8 पांढऱ्या पाठीची आद गिधाडं पिंजोर मधून ऑक्टोबर 2020 मध्ये जानेवारी महिन्यात 2 आणि फेब्रुवारी महिन्यात 8 हे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली आहे. ही गादिडे सोडताना ठाव ठिकाणा कळावा या पाठीवर त्यांना ट्रान्समीटर देखील लावण्यात येतं. तसेच त्यांच्या पंखांना रंगीत बँचेस आणि पायात रिंग देखील लावले जातात आणि एक प्रकारे कृत्रिम जी आपल्याला गिधाडाची संख्या वाढवण्यासाठी जी मदत मिळाली आहे टेक्नॉलॉजीची, आणि ही आपल्याला एक प्रकारे यशस्वी झालेली आहे. नेक्स्ट आपले इम्पॉर्टंट संपादकीयमध्ये न्यूज आहे ती आहे, दुर्दैवाचा दिसे घोर मार्ग. भारतीय मोसमी पावसावर प्रभाव पाडणारा जागतिक घटकाचा मागोवा प्रथम घेतला कुणी, तर 1904 ते 1924 मध्ये भारतात आलेले गिल्बर्ट वॉकर यांच्याबद्दल एक आर्टिकल आलेलं आहे. आता हे जे आहे हे प्रदीप आपटे यांचं आर्टिकल आहे आणि या आर्टिकलमध्ये जनरली काय डिस्क्राईब केलं जातं की एखादा ब्रिटिश शास्त्रज्ञ घेतला जातो आणि त्यांनी दिलेलं हिस्ट्रीमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्या बाबत सांगितलं जातं. आता याच्यामध्ये पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती भ्रमण करते, जे पृथ्वी सूर्याभोवती पण भ्रमण करते आणि स्वतःभोवती पण भ्रमण करते. ती फिरताना मात्र तिरकी असल्याने, म्हणजे आपल्याला माहित आहे की पृथ्वी जी आहे अशी सरळ फिरत नाही, तर एक टिल्टेड ऍक्सिस आहे तिचा, अशी टिल्टेड ऍक्सिस मध्ये फिरते आणि तो टिल्टेड ऍक्सिस कितीचा आहे तर 23.5 अंशात कललेली आहे. ही फिरताना सूर्यापासूनचे अंतर वर्षभरामध्ये कधी कमी तर कधी जास्त होते, कारण की आपल्याला माहिती आहे की सूर्याभोवती जेव्हा फिरते पृथ्वी
तेव्हा ती सरळ गोल ऑर्बिट नाही फिरत, तर इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. म्हणून कधी अपोजी पॉइंट येतो तर कधी पेरिजी, म्हणजे सगळ्यात जवळचा पॉइंट येतो तर सगळ्यात लांबचा पण पॉइंट येतो. ओके, सूर्याभोवतूनचा. ऋतू होतात आणि 3 मानाचे सूर्यापासूनचे बदलण्याचे दूर जवळचे संयुक्त प्रताप. पण जगभरात ऋतूची ठेवण आणि संख्या देखील निराळी आहे. जगातली काही भागात पावसाळा तर नामनिराळा स्वतंत्र ऋतूकाळ आहे. आता भारत खंडात वर्षा ऋतू फार कळीचा, नेहमीचे येतो पावसाळा हे सृष्टीचे कौतुक. हिंदुस्थानातला जो पाऊस आलाच नाही तर ते कसं कधी होत नाही, परंतु कधी कधी मुबलक तुटपुंजा हे एक बाबत सांगितलेलं आहे की भारतामध्ये कशा पद्धतीने पावसाचं वर्णन केलेलं आहे. पर्जन्य आणि वारा यांचा परस्पर संबंध ओळखणारी स्तुती देखील आहे. वर्षा ऋतूचे चलन जोखणारे वाङ्मय देखील ज्योतिर्विज्ञानाचा एक भाग आहे. मेघदूताला बजावून सांगणारी मार्गदर्शक वात आणि पत्ता देखील विस्मयकारक म्हणावं लागल. त्यात मेघकुळापैकी पुष्पय वर्तक कुळातला देखील आहे. 19व्या शतकात हवामान विज्ञान एक रांगत्या अवस्थेत होतं. ठिकठिकाणी तापमापक, वायुभार मापक, पावसाची मोजणी करणारी भांडी, वाऱ्याचा वेग कसा मोजायचा, जमिनीवर आणि समुद्री पृष्ठावर असलेला दाब, त्याच्यासाठी विविध उपकरणे आलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो, प्रेशर आपण मोजण्यासाठी म्हणजे दाब मोजण्यासाठी आपण बॅरोमीटरचा यूज करतो. तर विंडची स्पीड मोजण्यासाठी म्हणजेच वाऱ्याचा स्पीड मोजण्यासाठी आपण अॅनोमीटरचा यूज करतो. हे लक्षात ठेवायचं की दाब मोजण्यासाठी आपण बॅरोमीटरचा यूज करतो आणि विंडची स्पीड मोजण्यासाठी अॅनोमीटरचा यूज करतो आणि टेम्परेचर मोजण्यासाठी तर ऑब्व्हियसली थर्मोमीटरचा यूज करतो. त्यातून जगभराच्या निदान काही भूभागातील मोजमापे मिळू लागली आणि हिंदुस्थानात हवामान वातावरण समस्यांना वाहिलेले स्वतंत्र विभाग चालू झाला. याच्यामधील हवामानातील जटिल कोंडी उडवण्याची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण सुरू झाली. पुढच्या वर्षात पाऊस किती असेल असं एक प्रकारे चालू झालं की आपलं आंतरराष्ट्रीय जे आहे WMD आपण म्हणू शकतो, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपलं निघालं. आता याच्यामध्ये मोसमी पाऊस नावाचा निसर्गाचा आविष्कार कसा उपजतो, त्याची जी वाटचाल आहे ती घोंगावते आणि ढेपाळते, याचा धडा लावण्याचं आटोकाट प्रयत्न हेनरी ब्लोरफोर्ड आणि भारतीय हवामान विभागाचा पहिला संचालक जर कोण असेल तर त्याचं नाव होतं हेनरी ब्लोरफोर्ड. त्याने ब्रह्मदेश आणि भारतातील मोसमी पाऊस यांचं वास्तविक महिन्यामध्ये हिमालयावर होणारा बर्फाशी संबंध असणारा कयास त्यांनी मांडला. त्यानंतर संचालक म्हणून जॉर्ज इटलीमध्ये व्यापारी वाळे, प्रतिवाळे, नाईल नदीचा पुराचा भाकीत बंधू एक प्रकारे त्यांनी सांगितलं. म्हणजे जे आपला मान्सून आहे त्याची एक प्रकारे हिस्ट्री सांगत आहे की कुणी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि पाण्याच्या पृष्ठभागाने तापमान तापतं आणि वाफेने बुजबुजलेली तापलेली हवा वरवर जाते आणि तापलेल्या हव्याची पोकळी भरून काढायला जवळपासची थंड हवा पोकळीमध्ये वाहू लागते आणि वर ढकललेले वाफेने बोजडलेली हवा चढली की थंड होते आणि सगळे शाळकरी भूगोलात शिकतो. पण ही घडामोड त्याचे टप्पे एक कुठेतरी फार दूरवर अंतरावर घडत असतात. तापमानाच्या फरकामुळे उपजणारे अंतरात वाहणारे शेकडो किलोमीटर ते वाहतात. गरमपणामुळे वर ढकलले जाणे आणि गारव्यामुळे पावसाची खाली उतरणे ही मधली ठिकाणं शेकडो किलोमीटर दूरवर असतात. हवा विरघळणे, सघन होणे या घडामोडीत तापमानाप्रमाणेच हवेच्या दाबामध्ये देखील बदल होतो. यासारखे असंख्य छोट्या मोठ्या घडामोडी पृथ्वीवर घडत असतात. याची यादी मोठी आहे. विषुववृत्ताचं कडकडीत ऊन, कर्कवृत्ताचं कमी अधिक कडकडीत ऊन, विशाल सागर, उपसागर, ठिकठिकाणी वाळवंट, रखरखीत भूप्रदेश, सागर, जमिनीचे सतत तापणे, वारा, वाफ, थंड होण्याचे चक्र धीमे चालत असते. त्याचे आपसात चुंबकाच्या ध्रुवाभोवती अवकर्षण असणारे हिंदकाळ आणि उत्तर ध्रुवाकडचे सदानाकडे बर्फ पांघरलेले हिमप्रदेश हे सगळे एकमेकात सरमिसळ होतील असे सामील आहेत. कर्क आणि मकर वृत्ता नजीकच्या परिसरात होणाऱ्या घडामोडीची घाटणी निराळी आहे, तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरची निराळी आहे. समुद्राचं थंड आणि गरम पाणी, त्यावरचं थंड आणि गरम पाण्याची वारे आणि अल्पकालीन वाटणारे परिणाम, अल्निनो, सुरुवात एकीकडे उपजात कुठेतरी, असे अनेक जिओग्राफिक टर्म्स यूज केलेले आहेत. त्याच्यामध्ये मोसमी पावसाचा जो वेध घेतला तो आहे वॉकर यांनी बाबी स्पष्टपणे स्वीकारल्या. पहिलं तत्व आणि प्रत्येक टप्प्याला लागणारे काळ आणि आठवडे काही महिन्याचा असतो. तापमान, हवेचा दाब, ढगाचं प्रमाण आणि पावसाची मात्रा याची वार्षिक एकवट किंवा सरासरी घेतली तर काय होतं, या सगळ्या प्रक्रियेची महिन्यानजीक उमटणारी स्पष्ट पावली पुसली जातात. म्हणून वार्षिक आकडेवारीपेक्षा महिन्याची आणि तिमाहीची आकडेवारी स्पष्ट आणि बोलकी नेमकी असते. वॉकरने दुसरे तत्व जानेवारीत जे घडले ते परिमाती पावती फेब्रुवारी मार्च मध्ये उमगते आणि प्रत्येक घटकाच्या वागणुकीत कालांतराने लक्षात घ्यायला लागलं. तिसरे तत्व अगोदर पडणारे पाऊस पुढच्या पावलाच्या गतीवर पातळीवर छाप पडत असते.
म्हणजे वर्तमान काळाच्या मानगुटीवर भूताचे सावट आहे, कधी जोम होणार आहे, कधी जोम न उगवणार आहे. म्हणजे त्यांनी एक प्रकारे 3 ऋतू आपले जे आहे ते सांगितले की पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा यांचं एक प्रकारे त्यांनी डिफरन्शिएशन केलं. हेच अशा पद्धतीने वॉकरनी शोध लावला, गिल्बर्ट वॉकरने, हे लेखकाने याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. नेक्स्ट आहेत गिल्बर्ट लेव्हिन. आता याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे की मंगळावर सजीव सृष्टी असल्याचा अनुमान ज्यांनी ठामपणे दिलेला आहे, त्यांचं गिल्बर्ट व्ही लेव्हिन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलं की खरंच बाबा की इथे जीवसृष्टी आहे. त्यांनी मंगळावर 1975 दोन्ही उपकरणं पर्टिशा दी स्ट्रेट म्हणजे अशी दोन्ही उपकरणं त्यांनी त्याच्यामध्ये अभ्यासासाठी सोडले. त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. सूक्ष्मजीव असण्याच्या प्रयोगात कार्बन 14 या रेडिओ उत्सर्जनी तंत्राचा त्यांनी अवलंब केला आणि 1976 मध्ये वायकिंग या 2 यानामध्ये पुन्हा त्यांनी प्रयोगाचा समावेश केला. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मंगळवर जी जीवसृष्टी असण्याचं कोडं जे प्रत्येक एक शास्त्रज्ञाला होतं ते उलगडण्याचं काम गिल्बर्ट व्ही लेनिन यांनी केलं आणि आपल्याला एक दूरदृष्टी दाखवून त्यांनी दिली. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, न्यायाधीश बी व्ही न्यायरत्न पहिला सरन्यायाधीश होणार का? तर 3 महिलासह 9 न्यायमूर्तीची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. यापैकी व्ही रागनत्त या देशाच्या पहिला महिला सरन्यायाधीश होण्याची पुरेपूर शक्यता आहे आणि सप्टेंबर 2027 मध्ये त्या हे पद भूषवू शकतात. आता याच्यामध्ये 34 न्यायमूर्तीची मंजूर क्षमता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जागा रिक्त. लवकरच नव्या न्यायमूर्तीची शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात फक्त 1 जागा रिकामी राहील. आता याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या जे न्यायमूर्तीचं वय होतं तर ते आता वाढवलेलं आहे. आता 62 सेवानिवृत्तीची वय 62 वर्ष आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे वर्ष 65 वर्ष आहे. आता याच्यामध्ये कोलिजन सिस्टीमनी जी निवड केली जाते, आपण याच्यामध्ये भरपूर काही शिकलो आहोत की कोलिजन सिस्टीम कशा पद्धतीने आली आणि त्याच्यानुसार ही नेमणूक केली जाते. त्याच्यानुसार शक्यता आहे की बी व्ही रागनत्र पहिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता आपल्याला दिसते. आपण काल पण हे पाहिलं की असंघटितांना संघटित करण्यासाठी ई श्रम पोर्टल आलेला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षितेच्या योजनांचं कवच मिळवून देण्यासाठी ई श्रम संकेतस्थळाचं औपचारिक अनावरण केलेलं आहे. श्रमिकांमधील अत्यंत वंचित घटकाला ई श्रम संकेतामार्फत त्यांना एक प्रकारे ओळख आणि संघटित रूपात मिळवता येईल. त्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार असू, स्थलांतरित मजूर असू, फेरीवाली, घर कामगार, स्थानिक रोजगारी कामगार, भूमिहीन शेतमजूर असं हे नोंदणी संकेतस्थळावर त्यांची नोंदणी केली जात आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री यांच्याद्वारे हे होत आहे. त्याच्यामुळे काय होणार की ई श्रम संकेतस्थळाच्या मदतीने जे होणार की असंघटित क्षेत्रातील जे कामगारांची माहिती त्यानुसार त्यांना सरकारच्या विविध योजना आणि नियम तयार करू शकेल, जेणेकरून सामाजिक सुरक्षितेचा विविध योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारापर्यंत पोहोचू शकेल. चला आपण पीआयबीच्या न्यूज कडे जाऊया. हवाई जे आयसलँड युएसएच्या शेजारचे जे आयसलँड आहेत हवाईचे, तेथे वोल्कॅनो होत आहे. आता हवाई आयसलँडचा जर आपण मॅप बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की एक आर्चिपिलागो आहे, 8 मेजर आयसलँडचं हवाई आहे. त्याच्यामध्ये अलास्काच्या साऊथला ह्याचं लोकेशन आपल्याला येतं की अमेरिकेमध्ये. त्यामध्ये आपण बघू शकतो, जर आपण बघितलं इथं कॅनडा आहे, जर नॉर्थ अमेरिकेचा मॅप बघितला नंतर इथे युएसए आहे आणि इथं मेक्सिको आहे आणि या शेजारची जो पार्ट आहे युएसएचा शेजारचा तो हवाई आयसलँडचा आहे. याच्यामध्ये ही गल्फ ऑफ मेक्सिको येते आणि हा जो ओशन आहे हा पॅसिफिक ओशन येतो आणि ह्याच्या खालचा जो पार्ट आहे तो आहे हवाई आयसलँड. तर याच्यामध्ये व्होल्कॅनिक इरप्शन झालेले आपल्याला दिसतात, अर्थक्वेक्स देखील झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हा व्होल्कॅनो वरी आलेला आहे. हा जो पार्ट बघू शकतो तुम्ही हा हवाई आयसलँडचा आहे. आता याच्यामध्ये किलाऊ व्होल्कॅनो म्हणजे हा जो आहे तो 200 माइल्स साउथ ऑफ द होनोकुलू बिग आयलँड ऑफ द हवाई. इट इज वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. हॅव बीन इरप्टेड 34 टाइम्स सिन्स 1952. आता 1952 पासून हा 34 वेळा झाला की हा व्होल्कॅनो आलेला आहे आणि 83 पासून ते 2018 पर्यंत ऑलमोस्ट कंटिन्युअसली हा व्होल्कॅनो येत आहे आणि याच्यामध्ये 700 होम्स जे आहेत ह्या व्होल्कॅनो आणि अर्थक्वेकमुळं एक प्रकारे बर्बादी डिस्ट्रॉइड झालेले आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये व्होल्कॅनो लँडफॉर्म जे आहेत त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक लँडफॉर्म्स येतात की व्होल्कॅनोमुळे लँडफॉर्म तयार होतात. एक प्रकारे इंट्रेन्सिक आणि
एक्सटेन्सिक म्हणजे बाह्य भागात किंवा आतील भागात तयार होतात. याच्यामध्ये आपण बघू शकतो की हा जो आहे हा कंपोजिट व्हॉल्कॅनो, ज्याच्या पद्धतीने ऍश आणि लावा निघतो कंपोजिट व्हॉल्कॅनोमध्ये, हा लावा व्हॉल्कॅनो आहे. आता ऍश कशा पद्धतीने फ्लो होते हे एक पिक्चर मध्ये आपण दाखवलेलं आहे. याच्यामध्ये व्हॉल्कॅनोचे 3 कॅरेक्टरिस्टिक असतात. एक प्रकारे कोन शेप्ड माउंटन्स तयार होतात किंवा फॉर्म बाय रॉक ऍश फ्लोन फ्रॉम इनसाइड अर्थ देखील तयार होतात. आता याच्यामध्ये 3 टाईपचे आपल्याला व्हॉल्कॅनोज पाहायला मिळतात. एक तर सिंडर कोन व्हॉल्कॅनो, दुसरा कंपोजिट व्हॉल्कॅनो आणि तिसरा जो आहे तो शिल्ड व्हॉल्कॅनो आहे. आणि लावा डोम सुद्धा व्हॉल्कॅनो आहे. याच्यामध्ये हाईट सगळ्यात शिल्ड व्हॉल्कॅनोची कमी राहते, म्हणजे एक प्रकारे शिल्ड च्या शेप सारखा असतो. आणि कंपोजिट मध्ये ऍश आणि लावा दोन्हीचा समावेश असतो. याच्यामध्ये सिंडर कोन व्हॉल्कॅनो आपण बघू शकतो की एक सिंडर कोन तयार करतो आणि याच्यामध्ये साइड वेंट्स नसतात, म्हणजे ज्या अशा शाखा ज्या असतात त्या कंपोजिट व्हॉल्कॅनो मध्ये असतात, तशा पद्धतीने सिंडर कोन मध्ये नसतात. एक सरळ असा व्हॉल्कॅनो असतो आणि याच्यामध्ये देखील साइड वेंट असतात शिल्ड व्हॉल्कॅनो मध्ये, फक्त त्याची जी हाईट असते ती शिल्ड टाईप असते. आणि लावामध्ये आपण बघू शकतो की विस्कस लावा जास्त पद्धतीने हा बाहेर येतो आणि याच्यामध्ये त्याचा शेप पण बघू शकतो. आता कंपोजिट व्हॉल्कॅनो जे आहेत लावा आणि ऍशचे अल्टरनेट लेयर्स असतात आणि याच्यामध्ये लावा वेंट ज्या असतात, त्याच्या शाखा ज्या असतात त्याच्यामध्ये हाय गॅस प्रेशर आणि एक्सप्लोजिव्ह असतात आणि हाईट जवळजवळ ह्याची 2500 मीटर प्लस असते आणि हे डिफरंट मटेरियलने कंपोज झालेले असतात म्हणून त्याला कंपोजिट असे म्हणतात. आणि याची विड्थ असते 18 किलोमीटर वाईड एवढे असतात हे कंपोजिट. याच्यामध्ये शिल्ड व्हॉल्कॅनोमध्ये बघू शकतो आपण हाईट कमी असते, जेंटली स्लोपिंग असतात आणि ब्रॉड समिट असते. लॉस सिलिका लावा विस्कोसिटी लेस असते, लेस एक्सप्लोजिव्ह असतात आणि फॉर्म झोन ऍट 2 ओशनिक प्लेट डायव्हर्ज मॅग्मा मूव्ह अपवर्ड थ्रू गॅप्स. म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकतो की माउंट वॉशिंग्टन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा जो झालेला आहे तो या शिल्ड व्हॉल्कॅनो पासून तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे लावाची प्रोसेस असते व्होल्कॅनोची, टेक्टॉनिक प्लेट्स ज्या कोलाइड होतात, म्हणजे आपल्या ज्या प्लेट्स आहेत विविध, तर त्या कोलाइड होतात, गो थ्रू प्रोसेस ऑफ सबडक्शन होतात, म्हणजे एकामेकाखाली जातात किंवा एकामेकाला धडकतात. इट सेज अ फाउंडेशन व्होल्कॅनो त्याच्यामुळे होतो. ह्याच्यामुळे ब्रेक होतो विच कॉजेस व्होल्कॅनो ऑफ द अर्थ. आता ह्याच्यामध्ये सबडक्शन जे होतं, विविध प्लेट्सचं जे एक प्रकारे अर्थक्वेक झाला तर विविध प्लेट्सचे जे हलण्याने एक प्रकारे व्होल्कॅनो जनरेट होतो. आता आपण बघितलं की हवाईमध्ये अर्थक्वेक झाला म्हणजे एक प्रकारे प्लेट्स हादरल्या आणि प्लेट्स हादरल्यामुळे काय झालं, एक प्रकारे तिथे व्होल्कॅनो जनरेट झाला. ओव्हरलॅपिंग ऑफ द टेक्टॉनिक प्लेट कॉजेस मॅग्मा टू ब्रेक थ्रू द क्रस्ट, कॉजेस व्होल्कॅनो बर्थ. Between molten iron core and thin crust, earth surface, solidify body right lies within when temperature pressure rise. हे आपण बघितलं की कशा पद्धतीने व्होल्कॅनो जनरेट होतो अर्थक्वेक पासून. ओके, नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे सुजलम कंपेन. आता हे सुजलम कंपेन काय, तर मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीने सुजलम 100 डेजचं कंपेन आहे टू क्रिएट मोर ODF प्लस, म्हणजे ओफेंडिफिकेशन फ्री जे प्लस विलेजेस आहेत त्याच्यामध्ये वेस्ट वॉटर मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी हा कंपेन आहे. आता याच्यामध्ये की ऍक्टिव्हिटीज दॅट विल बी ऑर्गनाइज इन द विलेज अंडर द कंपेन इन्क्लूड ऑर्गनायझिंग कम्युनिटी कन्सल्टेशन, खुली बदबेक ग्रामसभा मीटिंग, अनालाइज करंट बैठक, एक प्रकारे बैठक बसवायची आणि त्याच्यामध्ये ग्रामसभेच्या मीटिंग मधून जी करंट सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये ओफेंडिफिकेशन फ्री आपण बनवायचे की जे संडास आपण वगैरे बांधून दिलेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, त्यांच्या अंतर्गत कशा पद्धतीने आपल्याला सोक पीट कन्स्ट्रक्शन करता येईल आणि वेस्ट वॉटर मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येतील हे एक प्रकारे याचं एम आहे. आणि न्यूली इमर्जिंग हाऊसहोल्डला देखील टॉयलेटचा यूज कसा भेटावा हे देखील त्याच्या एम मध्ये इन्क्लूड आहे. याच्यामध्ये डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर आणि क्लोगिंग ऑफ वॉटर बॉडीज इन द विलेज आउटस्कट ऑफ द विलेज रिमेन द वेज प्रॉब्लेम. आता वेस्ट वॉटर तसेच नाल्या ज्या तुंबलेल्या असतात त्याचा देखील एक प्रकारे जो मोठा इश्यू आहे ते कशा पद्धतीने आपल्याला या कंपेन मधून सॉर्ट आउट करून केला जाऊ शकतो. याच्यामध्ये कम्युनिटीचा रोल जो आहे त्याचं मोबिलायझेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कंपेन वुड हेल्प इन मॅनेजमेंट ऑफ वेस्ट वॉटर अँड देअर टर्न वुड बी हेल्प टू रिवाइव्ह वॉटर बॉडीजला रिवाइव्ह करण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे सुजलम कंपेन याचा. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.